क्रीडा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीच्या संचालिका स्वर्गीय श्वेता राकेश बडगुजर यांच्या स्मृतींना अभिवादन करत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हरिना नेत्रदान समिती व बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्रदान तपासणी, चष्मा वितरण व रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. समाजासाठी सदैव धडपडणाऱ्या तरुणांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणाऱ्या आणि महिलांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यास प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या कार्याची आठवण यावेळी सर्वांनी कृतज्ञतेने केली. त्यांच्या स्मृती आजही समाजकार्याच्या रूपाने जिवंत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. स्वर्गीय लीलाबेन मंगलजीभाई पोपट व स्वर्गीय श्वेता राकेश बडगुजर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या कार्यक्रमात उपस्थितांनी स्वर्गीय श्वेता बडगुजर यांच्या कार्याचा भावनिक शब्दांत गौरव केला. नमो तस्से नमो तस्से नमो तस्से नमो नमः. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचं जे स्थान आहे ते सर्वात उच्च स्थान आहे. स्त्री आहे म्हणून आपण सर्व आहोत. स्त्रीला या जगाची जननी सुद्धा आपण म्हणतो आहे. स्त्रीच्या माध्यमातून स्त्रीने जर ठरवलं तर कशा प्रकारचे काही करू शकते. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे आई जिजाऊ शिवाजी महाराज घडवला, विवेकानंद घडवलेले आहे आणि असे मोठे मोठे थोर नावं आईने केलेले आहेत. आणि आज आपल्या बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये आज हरिना नेत्रदान समिती स्वर्गीय लीलाबेन मंगलजीभाई पोपट व स्वर्गीय श्वेता राकेश बडगुजर यांच्या माध्यमातून हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आपल्यामध्ये संपन्न होत आलेला आहे. या कार्यक्रमाचं संपूर्ण श्रेय आमच्या बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमी महिला मंडळाच्या कार्यकारिणीला जातं. कारण की मागच्या 4 वर्षांमध्ये आपली अकॅडमी या ठिकाणी स्थायी झालेली आहे आणि या अकॅडमीचं फाउंडर जे स्वर्गीय श्वेता राकेश बडगुजर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मॅडम नसताना इथे विविध कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून होत होते, पण मधातला 1 वर्षाचा ब्रेक गेल्यानंतर आपल्या सर्व महिला मंडळी जी आहे आपल्या अकॅडमीच्या सर्व मातृतुल्य शक्ती आहे यांची मुलं आपल्या इथे येतात. त्यांनी सुचवलेल्या प्रमाणे तर आपण मॅडमने जे आपल्या अकॅडमीमध्ये विविध कार्यक्रम त्या राबवायच्या, तर आपण आपल्या जे कार्यक्रमाची जी प्रथा आहे आपण प्रथा आपल्या इथे करायची. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय श्वेता राकेश बडगुजर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेविका डॉ. मधुरा कहाळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्रजी वर्मा व चंद्रकांतजी पोपट उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणिक निमाडे हे होते. तसेच डॉ. राकेश बडगुजर, डॉ. साक्षी चिंतूरकर, देवाभाऊ शेंडे व गोकुळ कडू यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी मान्यवरांनी महिलांचे समाजातील योगदान, त्यांचे सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी यावर आपले विचार व्यक्त केले. अल्पदर में कैंप का आयोजन किया जिसमें तपासनी हो रही है. मैं यहाँ उपस्थित सभी महिलाओं से, हमारे भाइयों से विनती करता हूँ कि जिन्होंने भी अभी तक नेत्रदान अभियान का फॉर्म नहीं बनाया है कृपया वो भर देवे, ताकि आप भी राष्ट्र के जो एक कार्य कर रहे हैं उसमें एक आप भी कड़ी बनो और 2 नेत्रहीनों को आप जल्द मृत्यु के बाद उन्हें देखने का मौका मिले, ऐसा एक कार्य करके आप जरूर जाओ, ऐसी विनंती करता हूँ. हमारे कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. या शिबिरात नागरिकांसाठी नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच गरजू रुग्णांना चष्म्यांचे वितरण करण्यात आले. स्वर्गीय श्वेता बडगुजर यांच्या स्मृतींना अभिवादन करत समाजोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. जागतिक या महिला दिनाच्या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रुचिता सुनी यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोकुळजी कडू यांनी मानले. आणि तीच आहे म्हणून या घराला खरपण सुद्धा आहे. म्हणून कधीही तिचा अपमान करू नका. तिच्याकडे पाहण्याची नजर तुम्ही बदला, म्हणजे हे जग आपोआप बदलेल. विसरू नका, एक शोभा घडवण्याची ताकद एका स्त्रीमध्येच असते आणि तीच ही करू शकते.
BCN न्यूजकरिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व ताज्या घडामोडी जाणून घेण्याकरता बघत रहा BCN न्यूज चॅनल.